हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त नसायला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून स्वागत आहे. ताईंनो व्हिडिओ आहे काल रविवारचा. तर आम्ही रविवारी रक्षाबंधन साजरं केलं होतं. कारण की आज सकाळी 5-5:30 वाजल्यापासून तर 1:30 वाजेपर्यंत रक्षाबंधन करायचं नव्हतं, संध्याकाळी करायचं होतं. आणि दीदीला जायचं होतं आज हॉस्टेलला आजच, कारण उद्या पेपर आहे तिचं. त्याच्यामुळं मग आम्ही रक्षाबंधन कालच केलं, काल संध्याकाळी. आणि हे दुपारचं आहे, बघू शकता. दुपारी जेवण वगैरे झाल्यावरती मी मका आणला होता आणि पॉपकॉर्न पण आणले होते. तर पॉपकॉर्न पण टोपामध्ये बनवले मस्त असे. आणि मका पण भाजून दिला होता आणि अर्धा मी शिजवला होता संध्याकाळी. आणि संध्याकाळी मस्त असं दीदीला विचारलं काय खायचं, तर ती बोलली पावभाजी. तर मस्त अशी पावभाजी आज संध्याकाळी केली होती. म्हणजेच आम्ही रक्षाबंधन रविवारी साजरा केला होता. मग त्याच्यामुळं सर्व स्वयंपाक वगैरे पण केला. मग मेनू सांगते तुम्हाला. हे बघा, पहिले मेहंदी बघा दीदीने काढली होती संध्याकाळच्या वेळेस. मग ती थोडंसं मी शूट केला आणि मस्त अशी मेहंदी काढली होती तिने. तर हे बघू शकता किती छान वाटत आहे. कलरही खूप छान आला होता. आमच्या इथं एक कोण आलेला आहे नवीन, 15 रुपयालाच भेटतो, पण तो मेहंदी काढता काढताच खूप कलर येतो त्याला. आणि बघू शकता मस्त अशी मेहंदी. आणि संध्याकाळचं जेवण सांगते काय केलं होतं. पावभाजी आणि शेवयाची खीर केली होती, ते बघू शकताय. तर इथं ना 7:30-8 वाजलेले आहेत. शेवयाची खीर वगैरे झालेली आहे. पावभाजीची भाजी पण मी बनवत आहे. बनवून वगैरे मी नाक्यावरती जाणार आहे, कारण दीदीला उद्या जायचं तर तिला थोडंसं सामान आणायचं होतं. पण झालं असं की तिने काहीच नाही घेतलं. मग मी मिठाई वगैरे घेतली आणि काल मिठाई आणलीच होती, कारण आज रक्षाबंधन करायचं म्हणले. परत कोण जातं नाही जातं, मी कालच मिठाई आणून ठेवली होती. मग आज परत गेले तर मग आज पण मिठाई आणली. आणि हे बघू शकता मी ना आज पावभाजी थोडी वेगळी केली, म्हणजे कांदा टमॅटो भाजून घेतले. त्याच्यामुळं ना भाजून घेतल्यामुळं ना मस्त असा कलर आला होता भाजीला. मी पुढं बघतानाच हे बघू शकता. अजून याच्यात कलर वगैरे काहीच टाकला नाही, पण मस्त असं खूप छान असा कलर आला होता भाजीला. आणि मस्त अशी भाजी झाली होती. आणि मी भाजी वगैरे केलं ना, फक्त पाव गरम करायचे राहिले होते. 8:30 वाजले होते. 8:30ला मी गेले नाक्यावर, मी दीदी. मग काय ते मी घेतलं नाही, छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या काय. आणि राखी तर बांधून झाली होती, राखी वगैरे तर घ्यायची नव्हती. पण मग मला काय पाऊच वगैरे घ्यायचं ते घेतलं, पेन वगैरे. आणि मिठाई वगैरे घेतल्या. मग परत ती फेवरेट मिठाई पेरूसारखी मिठाई असते ना, ती तुम्हाला दाखवते पुढं मी काय काय मिठाई आणली आणि काल पण काय आणली ते पण दाखवते. आणि बनवून नाही दिली तिने मला खोबऱ्याचे लाडू बनवायचे होते, पण ती बोली नको बनवू मम्मी. मग मी नाही बनवली. तर आवाज थोडासा तुम्हाला ताईनं बसल्यागत येत असेल, तर सर्दी झालेली आहे. तर इथं बघू शकताय खीर वगैरे झालेली आहे, मस्त अशी खीर झाली. आणि हे भाजी मिक्स केली. आता इथे ह्याच्यामध्ये ना कलर वगैरे टाकला आहे, कस्तुरी मेथी टाकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी ना सगळी मॅश केलेली भाजी घालून घेतली. बघू शकता मस्त अशी भाजी झाली होती. आणि इथं आता मी ना, आणि खूप वाजले, 12 वाजले. 12च्या नंतर मी पण मेहंदी काढली, तुम्हाला पुढे दाखवणच मी. पण माझी मेहंदी नाही मी शूट केलेली, विसरून गेले. आणि ते बघू शकता वरतून अशी मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मस्त अशी भाजी झाली होती. आणि आता नाक्यावर वगैरे जाऊन आले. तर 10 वाजले मला नाक्यावर जाऊन यायला. तिथून पुढे पाव वगैरे गरम करून जेवलो. हे बुंदीचे लाडू हे आणले, हे बेसनचे लाडू. आणि हे मिठाई काल आणली होती, पेढे आणि काजू कतरी. आणि हे बघा ही पेरूची मिठाई दीदी बोलते. तर हे बघा ही मिठाई आणली तिच्यासाठी, तिला. आणि हे सर्व मिठाई. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये. रक्षाबंधनच्या आणि 3ऱ्या श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा.